हो हो बरोबर दिसत आहे ना. तिथं धक्का नका लागू तिथून. तिथे उभे राहा. नाही, पंखा मागे चालला. इकडे द्या, मी लावतो इकडे आणि लागलं. तुम्ही आधी जे आहे पहिल्यांदा चंदन लावा. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत सुन्वन्ति दिव्यस्तवे वेदैः सामपदप्रभोपनिषदेर् कार्यन्ति यं सामगान् ध्यानावधितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बोललेला घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री पंचकृष्ण भगवान भगवान की जय. श्री गोविंद गोविंद प्रभु महाराज की जय. दंड. 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 दंडवत हो. बंद.
बंद आहे माईक. व्हॉल्यूम कमी झाला होता. कमी करा, कमी करा. जे सकळ तीर्थांचे जन्मस्थान, देवता करीती आराधन, ते श्री चक्रधराचे श्री चरण नमस्करिले. भगत उद्धरावेया अपार, जे जे ईश्वराचे अवतार, तया साष्टांगी नमस्कार केले मिया. कालचा जो आपला प्रातःकाळचा ज्ञानावसर झालेला आहे, ज्ञानयज्ञ झालेला आहे, त्यामध्ये आपण शेवटची ओवी पाहिली. जे सकळ तीर्थांचे जन्मस्थान, देवता करीती आराधन. असे काय आहेत? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण आहेत. त्या श्रीचरणाला आम्ही नमस्कार करतो. कारण काय तर त्याच श्रीचरणापासून सकळ तीर्थ जन्माला आलेली आहेत. एवढं महत्व त्या श्रीचरणांचं आहे. आपणही परमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाषाणाचीच पूजा करतो की नाही आपण? आपल्याला तसा सक्त आदेश आहे स्वामींचा. येथीच्या संबंधा गेले, ते तुले ओटे गोटे आदी करून तुम्हा नमस्करणीय किंगा. आपल्या महानुभाव पंथाची विशेषता आहे. आपण कुठलाही दगड घेतला आणि घरी आणला आणि पूजला असं कधीच होत नाही. बरोबर की नाही? तर ही आपली विशेषता आहे. आणि म्हणूनच जिथे पदस्पर्शाने पावन झालेले पाषाण असतील, शिळा असतील, परमेश्वर अवताराच्या संबंधाने पवित्र झालेले शिळा पाषाण आहेत, तिथला आपण एक तुकडा आणून आपल्या मंदिरामध्ये स्थापन करतो. जणू काही आपण आपल्या मंदिरामध्ये एक जिवंत तीर्थ आणलेला आहे. एवढं महत्व त्या विशेषाचं आहे. कारण काय, दामोदर पंडित काय म्हणतात? जे सकळ तीर्थांचे जन्मस्थान, देवता करीती आराधना. त्या श्रीचरणामध्ये सगळ्या तीर्थांचं जन्मस्थान आहे. आणि त्या श्रीचरणाचा पदस्पर्श जिथे झाला, तो पाषाण आपण आपल्या मंदिरामध्ये, आपल्या घरी, आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवतो. म्हणजे आपलंही घर जणू काही एक तीर्थस्थान झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आपलं मंदिर आपण म्हणतो मांडलिक आहे, परंतु विशेष बसवला म्हणजे जणू काय आपण आपल्या मंदिरामध्ये तीर्थाची स्थापना केलेली आहे. एवढं महत्व त्या पाषाणाचं, त्या विशेषाचं आहे आपल्यासाठी. भगत उद्धरावेया अपार, जे जे ईश्वराचे अवतार. कालच एक माझं पोथी प्रवचन ऐकणाऱ्या ताई भेटायला आल्या होत्या मला, आणि त्यांनी हाच प्रश्न केला की जे 5 अवतार सांगितलेत या व्यतिरिक्त अवतार आहेत किंवा नाही. मी त्यांना म्हटलं, मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर उद्या देणारच होतो. त्या थोड्या बिझी असतात, त्या काही येऊ शकत नाही. पण त्यांना मी म्हटलं की जो ग्रंथ इथं आपण चालू केलेला आहे वच्छारण,
त्यामध्ये सुरुवातीच्या 5-6 ओव्यामध्येच या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तर ते उत्तर म्हणजे ही ओवी. काय म्हणतात पंडित बास, भगत उद्धरावया अपार. अपार म्हणजे किती, ज्याला पारच नाही, असे भरपूर जीव आहेत. तर अशा अपार जीवांचा उद्धार परमेश्वराला करायचा आहे. ते व्यसन परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे जीवोद्धरण व्यसनी अवतार आहेत. मग आता स्वामींचं आपल्याला माहिती आहे, मग स्वामींनी सर्व जीवांचा उद्धार करावा असं काय ठरलेलं आहे का? दुसरे अवतार होणारच नाहीत असं काही आहे का? म्हणून पंडितवास म्हणतात, जे जे ईश्वराचे अवतार भक्तांचा उद्धार करण्यासाठी, जे भक्त अनंत आहेत म्हणजे अनंत जीव आहेत आणि त्यामध्ये भक्तही अनंत आहेत, तर अशा अनंत भक्तांचा उद्धार करण्यासाठी ईश्वराचे अवतार किती झालेत? जे जे ईश्वराचे अवतार म्हणजे जेवढे जेवढे अवतार म्हणजे भरपूर काही अवतार झालेले आहेत जीवाचा उद्धार करण्यासाठी. आपल्या स्वामींनी आपल्याला 5 अवतार सांगितलेले आहेत. श्रीकृष्ण भगवंत, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज आणि स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, अशा पंचकृष्णाची आपण भक्ती करतो. मग आता हे 5 अवतार सांगितलेले आहेत, तर मग 5च अवतार आहेत का परमेश्वराचे झालेले? परमेश्वराने तर एवढा मोठा व्यापार चालू केला जीवधरणाचा, आणि फक्त 5च अवतार परमेश्वराने धारण केले असं होईल का? तसं नाही म्हणाले. तर अपार अवतार झालेले आहेत, त्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. आपण अनभिज्ञ आहोत त्यांच्यापासून. श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात गीतेमध्ये, बहुनेमी व्यतीतानी जन्मानी तवचार्जुन तान्यहम वेद सर्वानी नत्वम वेत्थ परंतप. बहुनेमी व्यतीतानी म्हणजे बहुत वेळा, जन्मानी तवचार्जुन म्हणजे अर्जुना तुझा आणि माझा जन्म भरपूर वेळेला झालेला आहे. तान्यहम वेद सर्वानी नत्वम वेत्थ परंतप, जे जन्म झालेले आहेत त्या जन्माचं ज्ञान मला आहे. तान्यहम वेद सर्वानी, इथे वेद शब्द वापरलेला आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून शब्द निघालेला आहे. वेद या शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. वेदाचा समानार्थी शब्द म्हणजे ज्ञान. तर श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, जेवढे जन्म घेतले मी, म्हणजेच याचा अर्थ काय, यापूर्वी भरपूर अवतार घेतले परमेश्वराने. बहुनेमी व्यतीतानी, भरपूर जन्म घेतले, त्यांचं ज्ञान मला आहे. जेवढे जन्म मी घेतले, जेवढे अवतार मी घेतले, जेवढं अवतार कार्य चालवलं जीवधरणाचं, ते सर्व ज्ञान मला आहे. परंतु अर्जुना तुला ते ज्ञान नाही असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, बहुत ईश्वर अवतार झालेले आहेत. जसं आपल्याला आपल्या जन्माची आठवण राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अगोदरच्या जन्मामध्ये कोणते ईश्वर अवतार आपल्याला भेटले होते आणि कोणत्या ईश्वर अवतारापाशी आपण मार्कंडासारखे वागलो, काळबोट्यासारखे वागलो, देवाचेच उपहाराचे पदार्थ चोरून खाल्ले, देवाचेच पदार्थ चोरून लपून ठेवले, देवाचेच पैसे चोरले, हे काळबोटा वगैरे त्या प्रकारचे होते. तर असे आपण पापकर्म केले ईश्वराच्या सन्निधानी. आपण जेवढे इथे बसलेलो आहोत प्रत्येकाला आपल्याला ईश्वराचं सन्निधान लाभलेलं आहे. परंतु आपण कपाळ करंटे, आपण दोषी माणसं, दोषी जीव आहोत. आपण काहीतरी अवगुण केले, आपण काहीतरी दोषाचं आचरण केलं ईश्वर अवतारापाशी. पण जसं उदाहरण तुम्हाला सांगितलं काळबोट्याचं आणि मार्कंडाचं. हा मार्कंड काय करायचा, बाईसांनी काही 4 दाम दिले की जा बाबा बाजारातून काही तेल घेऊन ये, कणिक घेऊन ये, तांदूळ घेऊन ये, काही कोथिंबीर घेऊन ये, असं त्यासाठी पैसे द्यायचे. मग आता समजा 5 दाम दिलेले आहेत, त्यापैकी काय करायचं, 4 दामामध्ये सर्व बाजार करायचा, 1 दाम चोरून, एक ओळखण करून जमिनीमध्ये पुरून ठेवायचा. 5 दाम दिले त्यापैकी 4च खर्च करायचे आणि 1 दाम चोरून ठेवायचा. पुन्हा काही काम दिलं, पुढच्या वेळेस 2 दाम चोरून ठेवायचे, बाकीच्याचा बाजार करायचा. असे 8-10 दाम साचले की मग काय करायचा,
बाईसांनी कमी पैसे दिले असले एखाद्या वेळेस तर मनानेच मग कोथिंबीर काहीतरी घेऊन यायचा किंवा दुसरं काही साहित्य स्वतःच्या पैशाने घेऊन यायचा आणि बाईसांना म्हणायचा हे माझ्याकडून बाबांच्या सेवेसाठी म्हणजे स्वामींच्या सेवेसाठी माझ्यातर्फे हे. बाईसांना वाटायचं किती चांगला आहे हा काळगोटा. कधी आडीनडीला माझ्याकडे पैसे नसले तर हा घेऊन येतो त्याच्या पैशाने. आता बाईसांना काय माहिती देवाचे चोरले आणि देवापाशीच उपकार दाखवत आहे स्वतःच्या पैशाचे म्हणून. तर आपण सर्वांनी परमेश्वराच्या सन्निधानामध्ये गेल्यानंतरही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये होतो असं म्हणत नाही मी. यापूर्वी भरपूर अवतार झालेले आहेत ईश्वर अवतार. त्यांच्या सन्निधानामध्ये गेल्यानंतर पण आपण असे दोष कर्म केलेले आहेत पापरूप कर्म केलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मार्कंडांना फक्त म्हटलं होतं तुमचे 18 रोग आम्ही झाडाला बांधून टाकू आम्हाला 18 घास फक्त संपादन करा. एवढा स्वस्त डॉक्टर कुठेतरी मिळेल का? मिळेल? तर एवढं कमी खर्चामध्ये ते अन्न पण त्याला काही कमाई करून आणायचं नव्हतं. शेतामध्ये नांगर वखर आणायचा नव्हता. शेतामध्ये पिकून देऊ म्हटले खाऊ घाल असं नाही. गावामध्ये जा भिक्षा माग 18 घास आम्हाला अर्पण कर 18 रोग तुझे या पिंपळाच्या झाडाला बांधून टाकू असं म्हटले. परंतु याने काय केलं गावात गेला. म्हणजे देव किती दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत बघा. भक्ताचं चांगलं करण्यासाठी कमी खर्चामध्ये देव तयार आहेत. परंतु भक्त कसा असतो बघा. गावामध्ये गेले मार्कंड भिक्षा मागितली. चारनेरची लीळा आहे. कुणाचे ते मागितली भिक्षा? ते गावामध्ये गेली मामाच्या इथे गेले. मामी होती घरी. घरी गेला मामीला आनंद झाला भाचा आलेला आहे आणि मग मामीने व्यवस्थित आंघोळ घातली गरम गरम पाण्याने. जेवणासाठी स्वयंपाक गरम गरम तयार केला. मस्त बाज टाकली सुपवती म्हणजे गादी टाकली. झोप बाबा म्हणजे थोडा आराम करा आता. आराम केला आणि झोपेतून उठल्यावर आठवलं अरे म्हणजे देवाने आपल्याला 18 घास सांगितलेले आहेत. आता कुठे गावामध्ये फिरायचं 18 घरी भिक्षा मागा किंवा 4 घरी भिक्षा मागा हे आता कुठं करायचं जाऊ द्या म्हणे. झोपेतून उठल्यावर माणूस थोडा आळशीच बनलेला असतो बरोबर की नाही. आळसांगामध्ये असतो माणसाच्या झोपेतून उठल्यावर. हा म्हणतो मामीला मामी काही असले तर दे. मामी म्हणते अरे आताच तर पोट भरून जेवला तू अजून भूक लागली का तुला? नाही म्हणे मला पाहिजे थोडस काही असेल तर दे म्हणे. रात्रीचा भात उरलेला आहे. गावरान तांदूळ त्या काळातील एकदम असे ढेप तयार व्हायची भाताची. तर रात्रीचे जे काही उरलेले होते शिजवलेले तांदूळ ते भाताच्या ढेपी अशा भिक्षेमध्ये वाढल्या आणि मार्कंड हा घेऊन निघाला. असंही याचं वर्तन पाहून मामी म्हणते काय रे मामाने स्वामी तर नाही आले. ते म्हणतात जाऊ द्या म्हणे तुम्हाला काय करायचं तुम्ही वाढा भिक्षा. नाही म्हणे सांग ना. ते सांगायलाच तयार नाही. मार्कंड जातात निघून म्हणे. मग मामी काय करते बोलण्याच्या ओघामध्ये जाता जाता मार्कंड म्हणतात हो म्हणे स्वामी आलेले आहेत. त्यावेळेस मामी मग गरम गरम काहीतरी स्वयंपाक तयार करते म्हणे. अगोदर सांगितलं असलं तर तुला चांगली भिक्षा दिली असती शिजवून चांगली. तर मार्कंड पुढे निघून जातात. आता अन्न शिजवायचं म्हटल्यानंतर थोडा वेळ लागतोच. तर ते अन्न शिजवून मामीही निघाली. मार्कंड पुढे पोहोचले आणि देवाला भिक्षा दाखवली दृष्टीपूत केली. देव म्हणतात का हो गावात काय भाताचंच पेव निघालं का? सर्व भातच दिसत आहे म्हणे. बाईसांना लगेच अभिमान आला म्हणे याची काय माय बहीण आहे का म्हणजे गावामध्ये की चांगलं करून खाऊ घालायला. आलं बिचारे भिक्षा मागून उदास भिक्षा करून आला. आता तुम्ही अन्न ग्रहण करा याचे दोष मुक्त करा जे काही रोग आहेत. मग असं म्हटल्यानंतर स्वामी गप्प बसतात. जास्त आर्ग्यू करत नाहीत. स्वामींचं बरंच काही शिकण्यासारखं आहे आपल्यासाठी. आता सर्वज्ञ आहेत स्वामी. बाईसा स्वामींना विरोध करतायत की म्हणतात यांची काय माय बहीण आहे का या मार्कंडाची गावातून चांगलं अन्न द्यायला भिक्षेमध्ये. स्वामी म्हटले का तुम्ही असं काय मला म्हणताय? आला का अहंकार मनामध्ये? ते तर परमेश्वर अवतार आहेत. बाईसांनाही माहित आहे परमेश्वर अवतार आहेत. बोललं तर खरंच बोलतील ते खोटं थोडी बोलणार आहेत. सर्व माहीत असताना पण बाईसांनी स्वतःच्या मार्कंडाचा हे म्हणजे पक्ष घेतलेला आहे आणि स्वामींना विरोध केला. तरी पण स्वामी काय म्हणतात ठीक आहे बाबा जाऊ द्या. वेळ काय सत्य आहे ते सांगूनच देईल बरोबर की नाही. बरोबर प्रत्येकाची वेळ येत असते.
तिथे स्वामी गप्प बसतात. त्याचप्रमाणे आपणही जरी आपलं सत्य असलं, काही प्रसंग अवधान राखून जिथे आपल्याला गप्प बसण्याची आवश्यकता आहे, आपलं जरी खरं असेल तरी आपण गप्प बसलो पाहिजे. नसते वितंड वाद तिथे आपण टाळू शकतो. आपल्या घरामध्ये आपण बघतो क्षुल्लक कारणावरून वाद होतात की नाही. आपलं खरं असते, आपलं खोटं नसते, परंतु जर पुढे फार वाद होत असतील तर ते वाद टाळण्यासाठी आपण खोटं तर बोलायचं नाही, परंतु गप्प बसून घ्यायचं. हे आदर्श स्वामींनी आपल्याला दाखवून दिलेले आहे. स्वामी गप्प बसतात. थोड्या वेळामध्ये मामी तिथे पोहोचते. आता पूर्ण जे काही खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं होणार होतं. मामीने मग तिथे आल्यानंतर सांगितलं, म्हणे मार्कंडाने मला काही सांगितलंच नाही की स्वामी आलेले आहेत किंवा नाही. मी तसेच धावत धावत थोडंफार काहीतरी शिजवून आणलेलं आहे अन्न. बाईसा बघते. बाईसांच्या लक्षात आलं की मार्कंडा इथे गेला होता. मामीने सर्व सांगितलं की मार्कंडा असा असा आला, त्याला मी सर्व अंघोळ पांघोळ घातली आणि भिक्षा वाढली, सर्व माझ्याच घरची भिक्षा वाढली. त्यावेळेस बाईसा गप्प बसतात आणि मार्कंडाला म्हणतात, तुझ्यासाठी मी बाबाशी विरोधिले. अरे तुझ्यासाठी मी बाबांचा विरोध केला आणि तू असा. बाईसा कधीही स्वामींना म्हणायच्या की सर्वांना स्वामी काही ना काही देतात, माझा मार्कंड हा रिकामा आहे, माझा मार्कंड रिकामा आहे, असंच बाईसा म्हणायच्या. म्हणून देव म्हणतात की तुझे 18 रोग बांधून टाकतो, मी नष्ट करतो. म्हणून देवाने हे देण्याचा प्रयत्न केला, परंतु जीव आपण असे असतो की आपल्याला ते पचवल्या जात नाही, ईश्वराचं सन्निधानही पचवल्या जात नाही आणि देवाचा विधीही आपण आचरण करत नाही. त्याचं पाप आपल्याला इथे घेऊन आलेलं आहे. अशा या पापरूपी काळामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, जिथे धर्म हा फार कमी होत गेलेला आहे. भविष्यामध्ये अजून धर्म कमी होत जाणार आहे. तर असं जिथे या जीवांवर, या भक्तांवर अनिष्ट येते, काळांतराने ज्यावेळेस ईश्वरीय धर्म लोप पावेल त्यावेळेस पुन्हा ईश्वर अवतार इथे धारण करतील आणि धर्माची स्थापना करतील, यामध्ये तर काही संशयच नाही. परंतु आता हे दायित्व आपल्यावर आहे. ईश्वरीय कार्य जे आहे ते ईश्वरीय कार्य पुढे चालवण्याचं काम, हे जे ब्रह्मविद्येची ज्ञानसरिता आहे हे पुढे चालवण्याचं काम आपल्या सर्वांवर परमेश्वराने सोपवलेलं आहे आणि ते कार्य आपण व्यवस्थित केलं पाहिजे. तर असे जे ईश्वर अवतार झालेले आहेत अनंत, त्या अनंत ईश्वर अवतारांना साष्टांग नमस्कार केले मी. आम्ही साष्टांग नमस्कार करतो असे म्हणतात कवी. आपण सर्वजण साष्टांग दंडवत घालतो. साष्टांग दंडवत कशाला म्हणतात माहिती आहे का? बरोबर, ज्यावेळेस आपण साष्टांग दंडवत घालतो, जसं या शब्दामध्येच अर्थ आहे, या शरीराचे 8 अंग जमिनीला आपण टेकवलेले आहेत. असा दंडवत प्रणाम वेगळा. आजकालचे वाकतही नाही खाली दंडवत. ताडाचं झाड जसं असते त्याप्रमाणे यांचा दंडवत असतो. मग असे दंडवत खरंच त्यांच्या तरी उपयोगाला जातील का? नाही. नम्रता पाहिजे तर ते दंडवत महत्वाचे असतात. तर साष्टांग दंडवत घालताना शरीराचे फक्त 8 अंग टेकले पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे, दंडवत घालता घालता, आता प्रायश्चितामध्ये आम्ही प्रायश्चित सांगतो, दंडवत घालत असतात, त्याच्यामध्ये झोपून जातात. कशामुळे झोपतात? हे जे आम्ही प्रायश्चित सांगताना असे खूप लोक जमलेले असतात, आम्ही प्रायश्चित सांगतो, प्रायश्चित चालू असते आणि प्रायश्चितामध्ये कसं असते, दीर्घकाळ चालते प्रायश्चित, दोष म्हणावे लागतात देवासमोर आपले. तर काही काही जण झोपून जातात. यामागचं कारण काय? पूर्ण अंग टेकलेलं आहे जमिनीला, आराम झालेला आहे अंगाला. आपण तर दोष आठवत नाही, म्हणजे दोष करताना पण आपण काही त्याचं दुःख मानत नाही आणि प्रायश्चित करताना पण शरीराला कष्ट नको, पूर्ण शरीर सैल सोडलेलं असते आणि तिथेही आपण झोपच घेतो. म्हणजे कितीही अविद्येची झडपणी आहे बघा या जीवावर. बरोबर की नाही?
म्हणजे ही अविद्या काय म्हणते, जीवा तू दोषापासून मुक्त होऊ नको, तू दोषात राहिला तरच माझं आयुष्य वाढणार आहे. बरोबर ना? अविद्येचं आयुष्य कधी वाढेल, जेव्हा जेव्हा या जीवाने दोषाचं आचरण केलं तेव्हा तेव्हा या अविद्येचं आयुष्य वाढणार आहे. कारण जेवढे दोष तेवढं नरकामध्ये या जीवाला राहावं लागेल, तेवढं स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष या चतुर्विध कर्मफळामध्ये तेवढं या जीवाला फिरावं लागेल आणि तेवढं आयुष्य त्या अविद्येचं वाढेल. त्यामुळं अविद्या ही झडपणी आणतच असते. दोषापासून मुक्तता नको म्हणते जीवाला. कोणी असं पोथी ऐकायला बसलेलं आहे, पोथी ऐकण्यासाठी बसलं की झोप यायला लागते, सकाळी उठून स्मरणाला बसलं की झोप यायला लागते. हे सर्व अविद्येची झडपणी असते. तर आपण दंडवत घालताना फक्त 8 अंग आपले टेकले पाहिजे जमिनीला. 1 नाक, 2 हात झाले 3, आणि 1 छाती 4. हे 4 अंग झाले. आणि खाली 4 म्हणजे आपल्या पायाचे जे बोट असतात, अंगठे ते टेकलेले असतात जमिनीला, आणि गुडघे 2 टेकलेले असतात. झाले हे 4. 4 आणि 4 8. एवढे अंग जमिनीला टेकवावेत. बाकीचे अंग आपल्याला वर धरायचे, सैल सोडायचं नाही शरीर. त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. नाक रगडायचं आपल्याला देवापुढं, कपाळ विशेषावर आहे आपल्याला टेकवायचं. काय रगडायचं आपल्याला देवापुढं? नाक रगडायचं आहे. आपण म्हणतो ना, काही फार मोठं आपल्याकडून चुकी झालेली आहे, काही अपराध घडलेला आहे, अरे त्याच्या पुढे जाऊन नाक रगडून माफी माग म्हणतात. काय म्हणतात? नाक रगडून म्हणतात. कपाळ रगडून म्हणतात का कोणीतरी? एखाद्याच्या मुलाने काही वाईट केलं, मुलीने काही वाईट केलं, मायबाप काय म्हणतात? आमचं काय घातलं? नाक घातलं. म्हणजे नाक महत्वाची गोष्ट आहे, ते आपण देवापुढं रगडलं पाहिजे. तर म्हणून हे साष्टांग दंडवत कशाला म्हणतात हे तुम्हाला सविस्तर सांगितलं, आणि हे लक्षात असू द्या. दामोदर पंडित पण म्हणतात, मी साष्टांग नमस्कार देवाला केलेला आहे. नमन उद्धवादी भगता, नागार्जुनादिका महंता, ब्रह्मविदा शरणांगता श्री प्रभूच्या. ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो, आपण काही वासनिकांचं काय असते, इथे साधू संत बसलेले आहेत, वासनिक मंडळी पण बसलेली आहे, ते इकडे तिकडे कुठेच बघणार नाही. ते म्हणतील आपण पहिलं मंदिरात आलो, पहिलं देव करायचा, मग ते सरळ जातील, कोणी हात सवळे करतील किंवा न करतील, पहिलं मंदिरात जातील, नमस्कार करतील, विडा वाहतील, नंतर सर्वांना दंडवत करायला येतील. ही गोष्ट चुकीची आहे. कारण मंदिरामध्ये प्रवेश केला म्हणजे सर्वांना दंडवत आपण केलाच पाहिजे. निर्वेदकार दायंबास काय म्हणतात? जया ज्ञानियाचे दर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अवहेर न करावा कोणे भलतेन वंदावे. अहो, जे ज्ञानी आहेत त्यांच्या दर्शनाने तुमचे पाप नासतात. त्यांचा अवहेर कधीही करू नये. भलतेन म्हणजे भलता म्हणजे भला भला चांगला विद्वान पंडित जरी असला तरी पण त्यांनी अवहेर करू नये. नाही तर काय होते, गेले सरळ मंदिरामध्ये, अर्जंट काहीतरी कोणाचा फोन आला, इमर्जन्सी असते, फोन उचलला आणि तसाच माणूस निघून जातो. तिथे अवहेर घडत असते. बरोबर की नाही? गेले मागे हात सोडायला कोणतरी ओळखीचा भेटला, तिथंच गप्पा मारत बसले, आला अर्जंट फोन, तिकडल्या तिकडेच गेले, नंतर मंदिरात येऊ घंट्या भराने. असं होते की नाही? होते. तर असं होऊ नये. असं झाल्याने होते तरी काय बरं? जर असं अवहेरण घडलं, समजा आता मंदिरात आले, देवपूजा नाही केली, इथं देवपूजा विस्तारलेली आहे, प्रसाद आहे, त्याचं अवहेरण केलं, वासनिकाचं अवहेरण केलं, साधू संतांचं ज्ञानियांचं अवहेरण जर केलं तर होते तरी काय? नेमकं त्याचं परिणिती कशामध्ये होती, त्याची रूपांतर कशामध्ये होतं? चार ज्ञान असतात. संन्यास घेतल्यानंतर परिपूर्ण आचरण केलं, भिक्षा मागितली, दररोज 1 प्रहर स्मरण लेखी लावलं आणि देहपर्यंत हे व्रताचं पालन केलं तर या जीवाला शाब्द ज्ञान चरित होऊन पुढच्या जन्मामध्ये अप्रोक्ष ज्ञान मिळत असते.
अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्माचा नाश झाला की अप्रोक्ष ज्ञान चरित होते आणि सामान्य ज्ञान होते. बरं, शाब्दामध्ये काय चरित होते की पुढे त्याला अप्रोक्ष होते? शाब्द ज्ञान चरित होते. त्याच्यामध्ये काय क्षालन होते? रजस्तमाचा नाश होतो. तिथे शाब्दी जयाचे रजतम न नास्ती तयासी अप्रोक्ष व्हायचा संदेह. बरोबर की नाही? त्याला अप्रोक्ष होण्यामागे संदेह आहे असं बोलतात. म्हणून शाब्द ज्ञानामध्ये रजतम भावाचा नाश होणे महत्वाचा आहे. आणि रजतम भावाचा नाश, रजतम गुणाचा नाश फक्त भिक्षांनामुळे होतो. त्यामुळे स्वामींनी सांगितलं, श्री नागदेवाचार्यांनी पण सांगितलं की भिक्षा ही मागितलीच पाहिजे. भटाचे बोलणे सांगतात, एकी भिक्षा आणि स्त्री संबंध न केलिया बहुत केले ऐसे होईल. विषय संबंध न करता एक प्रहर स्मरण लेखी लावणे आणि दररोज भिक्षा मागून खाणे, एवढं जरी केलं तर बहुत केले. त्यासाठी व्रत धारण करणं महत्वाचं आहे. आपण महानुभाव पंथीय व्रत धारण करणं सोडून दिलेलं आहे. आपण जो माणूस चांगला वृत्तिस्थ होतो, व्रतामध्ये बांधला जातो, त्याची वृत्ती चांगली घडते. वृत्ती हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? व्रत या शब्दापासून वृत्ती शब्द तयार झालेला आहे. आपण जीवनामध्ये काहीतरी व्रत धारण केले पाहिजे नित्यदिनीसाठी. संयम त्यामुळे येत असतो. आता आपण बघतो सर्वजण उपवास आम्ही धरत नाही, आपण सर्व जण म्हणतो सर्वांना. परंतु यामध्ये ॲटोफिजी नावाची जी एक संकल्पना मांडलेली आहे जपानच्या वैज्ञानिकानं, आणि ही ॲटोफिजी नावाची संकल्पना मांडून त्याने नोबेल प्राइज जिंकलेला आहे. आज पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो नोबेल प्राइज जिंकण्यासाठी तडफडत आहे. पाकिस्तान सारख्या देशाकडून अपेक्षा करत आहे की त्यांनी माझं नाव पुढं करावं, नोबेल द्या यांना म्हणून, रेफर करावं नोबेल संस्था जी आहे त्याच्यासाठी. मग यांचं युद्ध थांबव, त्यांचं युद्ध थांबव, प्रयत्न आटोकाट चालू आहेत. परंतु आपल्या सनातन धर्मामध्ये जे उपवासाचे व्रत आहेत, या उपवासाच्या व्रताचा अभ्यास केला आणि शरीरावर काय त्याचे परिणाम होतात त्याचाही अभ्यास केला त्या जपानच्या वैज्ञानिकाने. आणि त्यानं त्याचा जो संशोधनाचा जो प्रबंध होता, त्यांचं ते सायंटिफिक त्याने प्रूव्ह केलं, त्याच्यामध्ये ॲटोफिजीच्या संकल्पनेला प्रूव्ह केलं. आणि तो जो प्रबंध होता संशोधनाचा, तो नोबेल संस्थेकडे पाठवला. तो संस्थेने पूर्ण अभ्यासला आणि त्यांना नोबेल प्राइज दिला. आता ॲटोफिजी म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्यावेळेस आपण उपवास धरतो, आपल्या शरीराला आपण विश्रांती देतो. म्हणजे आपण अन्न खाल्लं की आपल्या शरीराला काम काय लागते? सर्व आपल्या शरीरातील ऊर्जा पोटाकडे जाते अन्न पचवण्यासाठी. आणि त्यामुळे काय होते? आपण मंद होऊन जातो, गुंगी यायला लागते. पोटभर जेवण केल्यानंतर गुंगी काय येते आपल्याला? सर्व ऊर्जा पोटाकडे गेलेली आहे. अन्न जिरवणं हे महत्वाचं काम आहे. मग आता ते ऊर्जा जे शरीरामध्ये काम करायची होती, बुद्धीला ऊर्जा देणार होती, बुद्धी चांगली तल्लक चालवणार होती, शरीरामध्ये काही रोग आहेत ते रोग नष्ट करणार होती, तीच ऊर्जा पोटाकडे गेली अन्न जिरवण्यासाठी. वारंवार आता आपण तर जेवतच राहतो. मग आता ती ऊर्जा काय करणार? फक्त पोटाकडे लक्ष केंद्रित करणार. बुद्धी तेवढी चालणार नाही. ज्या दिवशी तुम्ही उपवास धरला त्यावेळेस तुम्ही बघा कसं ताजं तवानं वाटते, बुद्धी जास्त तल्लकतेने काम करते. आणि विद्यार्थ्याच्या लक्षणामध्ये पण सांगितलेलं आहे अल्पा आहार, सांगितलं की नाही? अल्पाहारी गृहीत त्यागी. अल्पाहार विद्यार्थ्याने घेतला पाहिजे, तेव्हा बुद्धी तल्लक होते आणि सर्व ऊर्जा बुद्धीला मिळते आणि बुद्धी पूर्ण ऊर्जेनिशी कामाला लागते. ज्याप्रमाणे एखाद्या गाडीला इंधन चांगलं भेटलं तर गाडी चांगली पळते, त्याप्रमाणे बुद्धीला जर आपल्या बुद्धीला आपण इंधन चांगलं दिलं, ऊर्जा चांगली दिली तर आपली बुद्धी चांगली काम करेल, अभ्यास चांगला होईल, अध्ययन चांगलं होईल आणि मुलांच्या परीक्षा पण भविष्यामध्ये चांगल्या जातील. मग आता विषय असा येतो की मग उपवास आपण तर धरत नाही, मग आता करायचं काय? तर मी म्हणेल आपल्या आरोग्यासाठी उपवास धरणं हे महत्वाचं आहे. मग आता कोणता दिवस ठरवायचा?
आपल्या मानव पंथामध्ये दुःखाचा दिवस कोणता आहे, तुम्हाला कोणता वाटतो? मीच सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथे गेले, तो दिवस कोणता होता? सोमवार दिवस होता. सोमवारच्या दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथे निघून गेले. हा दुःखाचा दिवस आहे का? आहे का? आहे ना? हा. तर मग एक दुःखाचा दिवस, स्वामी आपल्याला सोडून गेले. म्हणून जर तुमची इच्छा झालीच की कोणता तरी वार आपल्याला पकडायचा उपवासाचा, तब्येतीसाठी, आरोग्यासाठी, आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून, तर एक उपवास आपण पकडू शकतो, धरू शकतो दुःखाचा दिवस म्हणून, जर इच्छा असेल तर. कारण वृत्तीस्थ झालो नाही आपण. जर व्रतस्थ झालो नाही तर आपली वृत्ती चांगली घडणार नाही, संयमी आपलं व्यक्तित्व घडणार नाही. म्हणून हे करणं महत्वाचं आहे. जसं लहान मुलांना अशा काही नियमामध्ये बांधून दिलं, जरी समजा आता उपवास करावा असं वाटत नसेल तर सुरुवात काय करायची, आपण काहीतरी परिच्छेद करायचा पण या गोष्टीचा, मुलांनाही करायला सांगायचा. संयमी वृत्ती मुलांमध्ये घडली पाहिजे, तर उद्याचा समाज चांगला घडेल. तुमच्या घरामध्ये संयमी पिढी जर घडली तर उद्या तुमचं पण म्हातारपण चांगलं जाईल, तुमच्यासाठी पण चांगलं आहे, मुलांच्या भविष्यासाठी पण चांगलं आहे, भौतिक जगतामध्ये जीवन जगण्यासाठी पण चांगलं आहे, आणि आध्यात्मिक जगतामध्ये जीवन जगण्यासाठी पण उत्तम पर्याय आहे. आता तुम्हाला असं वाटेल की बाबा हे तर असं कोणी सांगितलं नाही, हे तर काहीतरी वेगळं सांगत आहेत असं वाटू शकते, परंतु सत्य परिस्थिती आहे. स्वतः अनुभवा वाटल्यास, संभाजीनगरला मागे प्रवचन झालं त्यावेळेस मी सांगितलं, त्यावेळेस त्यांनी ते मान्य केले की बाबा खरंच चांगली संकल्पना आहे. काही जणांनी मान्य केलं, आम्ही धरू, ज्याची त्याची इच्छा आहे शेवटी. परंतु आपलं निरामय जीवन जगण्यासाठी गोळ्या खाऊन 100 वर्ष जगण्यात काही मजा नाही. 70 वर्ष जगा, निरामय आरोग्यदायी जीवन जगा, त्या जीवनाला महत्व आहे, बरोबर की नाही? आणि ज्यावेळेस आपलं शरीर चांगलं असते, शरीर प्रसन्न असेल तर मन प्रसन्न असते, मन प्रसन्न असेल तर अध्यात्मामध्ये मन लागते, मंदिरामध्ये आलं तर तुमचं मन प्रसन्न राहील, अधिक काळ प्रसन्नता टिकेल. नाही तर आपण बघतो घरी पण अप्रसन्न वाटायचं, मंदिरात आलो, बसलो देवापुढे, काही प्रसन्नता वाटलीच नाही, निघून गेलो. दोष मंदिरामध्ये नाही, दोष हा आपल्या शरीरामध्ये आहे. तो शरीरातील दोष दूर आपल्याला करायचा आहे. त्यावेळेस मन स्वस्थ होईल, बुद्धी स्वस्थ होईल आपली, आणि मग आपण तल्लीनतेने भगवान श्री चक्रधर स्वामींची, भगवान श्री कृष्ण महाराजांची भक्ती करू शकू. तर इथे नमन कोणाला केलेला आहे? भक्ताला नमन केलेला आहे सर्वप्रथम. त्याचप्रमाणे आपण सर्वांना नमन केलं पाहिजे. असं जर आपण नमन नाही केलं तर काय होईल? तर शाब्द ज्ञानानंतर अप्रोक्ष ज्ञान ज्यावेळेस झालं, फार आचरणशील व्यक्ती असेल त्यालाच होईल. अप्रोक्ष ज्ञानानंतर सामान्य ज्ञानामध्ये मळक्षाळन झाले, पुन्हा विशेष ज्ञानाशी योग्य झाला. विशेष ज्ञानामध्ये पण जे काही योग्यता व्हायची होती ती झाली. जे काही मतित्रय वगैरे वगैरे जे काही पाचपिशी आहेत ते नष्ट करण्याचं, नासायचं काम पुढे होणार आहे. प्राप्तिकाळी अविद्याचा नाश करणे वगैरे वगैरे हे ईश्वर अवतार करतच असतात. पण विशेष ज्ञान झाल्यानंतर एवढं भयंकर दुःख असते त्या जीवाला. ते कशाचं दुःख असते? ईश्वराच्या विरहाचं दुःख. कृपास्पदी भूत होऊनी अनंत काळ असे. कोण असे? हा विशेष ज्ञानी. कृपास्पद म्हणजे काय बरं? ज्याप्रमाणे आपण बघतो रेल्वे स्टेशनला म्हणा, बस स्टँडला म्हणा, किंवा इतरत्र रस्त्याने चौकामध्ये बघा, तिथे लोक भीक मागणारे असतात, भिकारी. त्याचा चेहरा कसा असतो? काही गर्विष्ठपणा त्याच्या चेहऱ्यावर दिसतो का? केविलवाना चेहरा, कीव येईल त्याच्याकडे पाहिल्यानंतर, असा चेहरा त्या भिकाऱ्यांचा असतो, बरोबर की नाही? आपल्याला त्याच्यावर कीव येईल अशा पद्धतीने ते असतात. त्या पद्धतीने कृपास्पदी भूत होणी असे, म्हणजे हा विशेष ज्ञानी एवढा केविलवाना चेहरा करत आहे, परमेश्वराकडे धावा करत आहे की हे परमेश्वरा मला लवकर तुमची प्राप्ती करून द्या. मागणी करत आहे, दुःख करत आहे. हे दुःख किती काळासाठी आहे? कृपास्पदी भूत होऊनी अनंत काळ असे. कृपास्पदी भूत होऊन अनंत काळ असतो हा जीव. त्या काळाची परिसीमा सांगितलेली नाही.
अनंत कशाला म्हणतात? अन म्हणजे नाही, अंत म्हणजे शेवट, ज्याचा अंतच नाही, एवढं अमर्याद दुःख आहे त्या जीवाला. कृपास्पदीभूत होऊन अनंत काळ असे, परी अगाध चक्रवर्ती त्याची वास न पाहे. अगाध असे परमेश्वर, दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू असे ते परमेश्वर, त्याची वासही न पाहे, म्हणजे त्यांच्याकडे ढोंकूनही पाहत नाही. आता कमी दुःख आहे का हे? इथे अनुसरण घेतल्यानंतर दुःख करतच गेला हा अनुसरलेला पुरुष. ईश्वराच्या विरहामध्ये जीवन काटलं त्याने. पुढं अप्रोक्ष दानामध्ये कर्माचा नाश केला, सामान्य ज्ञानमध्ये मळाचा नाश केला, विशेष दानामध्ये गेला, तरी दुःख आहेच. तर आता कृपास्पदाचं दुःख कशामुळे झालेलं आहे त्याला? हे ज्ञानियांचं अवहेरण केलं, स्थानापतीचं अवहेरण केलं, प्रसादाचं अवहेरण केलं, वासनिकाचं अवहेरण केलं. या अवहेरणामुळे हे पुढे दुःख त्याला भोगायला आलं. कारण अनंत जन्माचे पाप कर्म आपल्या बरोबर असतात, ते कुठे जाणार आहेत? म्हणून इथे पंडित बास न चुकता भक्तांना पण वंदन करत आहेत. नमन उद्धवादी भगता, उद्धव देव अधिक पदामध्ये इतरत्र जे काही भक्त होते श्रीकृष्ण भगवंताचे, त्या भक्तांना, मग त्या कुंत्याउसा असतील, अर्जुन देव असतील, जे काही भक्त होते, विदूर होते, या सर्वांना नागार्जुनादिका महंता, नागार्जुन म्हणजे श्री नागदेवाचार्य, अधिक पदामध्ये जे काही महिमभट्ट असतील, इतर भक्त असतील, ते भक्त, महंता म्हणजे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, अशांना ब्रह्मविदा शरणांगता, जे ब्रह्मविद आहेत, ब्रह्माला जाणणारे आहेत, चार चौघामध्ये निरूपण करणारे आहेत, समाजाला चांगल्या मार्गाला लावणारे आहेत, असे जे आहेत, किंवा अजून जे शरणांगत आहेत, परमेश्वराला जे शरण आलेले आहेत, अशा त्या सर्वांना मी नमन करतो, असं पंडित बास म्हणतात. नागार्जुनाचे प्रसादे परमपुरुखाचे न बोधे, श्रीकृष्ण कथा ओवी प्रबंधे म्हणे मुनी केशिराजू. कोणाचा प्रसाद मिळालेला आहे कवींना? नागार्जुनाचे प्रसादे म्हणजे त्यांचे गुरु श्री नागदेवाचार्य. ते कसे अनुसरले, काय पूर्वपीठिका होती, हे सर्व मी तर तुम्हाला सांगितलेलीच आहे. त्यामुळं आता इथे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटते. तरी जर भविष्यामध्ये अजून काही दिवसानंतर योग आलाच, काही नवीन पुन्हा दर्शक जोडल्या गेले, तर ते सांगणं अगत्याचं आहे. त्यावेळेस मी नक्की सांगेन. नागार्जुनाचे प्रसादे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. ज्ञान कोणाचं ऐकायचं? ज्यांना गुरुप्रसाद मिळालेला आहे. पंडित बासांना गुरुप्रसाद मिळालेला आहे, नागदेवाचार्यांकडून ब्रह्मविद्येचं अध्ययन झालेलं आहे, गुरुमुखातून ज्ञान झालेलं आहे. त्यामुळे जो व्यक्ती गुरुमुखातून ज्ञान घेतो, तो व्यक्ती यथार्थ ज्ञान सांगू शकतो. जो व्यक्ती गुरुमुखातून ज्ञान न घेता घरी बसून फक्त पुस्तकं वाचतो, त्यांना बोध होऊ शकत नाही. म्हणजे त्या अर्थाचा जसा तसा बोध जे त्यांनी अध्ययन केलं ग्रंथांमध्ये, त्या ग्रंथातील अर्थाचा जसा तसा बोध त्यांना होऊ शकत नाही. आता समजा हा ग्रंथ आहे, हा वच्छाहरण ग्रंथ आहे, हा ग्रंथ मी तुम्हाला दिला आणि घरी तुम्ही अध्ययन करा असं म्हटलं, तर तुम्हाला जसं मी सांगणार आहे तसं तुम्ही अध्ययन करू शकता का? तसं तुम्हाला हा ग्रंथ समजू शकेल का? नाही. त्यामुळे गुरुमुखातून जे ज्ञान घेतात त्यांच्या मुखातूनच तुम्ही पण ज्ञान घेतलं पाहिजे. तर तुमच्या त्या श्रवणाचं सार्थक आहे. तुम्ही जे ज्ञान श्रवण करत आहात तरच त्याचं सार्थक आहे. नाहीतर मग काय होते, अन्यथा ज्ञान तुमच्या ठिकाणी येणार, मग तुम्ही इथेच बुद्धिभेद करणार. काही लोक तुम्हाला म्हणतील देवाला पौत करण्याचीच काय गरज आहे.
साधू संतांना पौत करण्याची काय गरज आहे? आता असे काही लोक सांगायला लागलेले आहेत, तुमच्यासारख्या वासनिकांचा बुद्धिभेद करायला लागलेले आहेत की हे पवित्र पर्व म्हणजे ब्राह्मणांचं होतं, हे आपल्याला करण्याची आवश्यकताच नाही. मग आता हे जर ब्राह्मणांचं होतं, आपले जे पूर्वज होते, आता तुम्ही इथे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध आहात इथं बरेच जण, जे जुने जुने बाबा लोक होते, पौते घ्यायची की नाही ही आपली परंपरा आहे, बरोबर की नाही? ते काही सांगणारे लोक म्हणतात स्मृतीस्थळामध्ये कुठे आलेला आहे, अमक्या ग्रंथामध्ये कुठे आलेला आहे पौत्याचा उल्लेख. मग असं जर प्रमाणच पाहायला गेलं तर असं आताच्या काळामध्ये जसं आम्ही साधू संत तुम्हाला उपदेश देतो, एका जागी बसून तुम्हाला अनिव्यावृत्ती सांगतो, पहिल्या नंतर 5 नामं कानामध्ये फुकतो आणि म्हणतो तुमचा उपदेश झाला, म्हणतो की नाही? मग असा तरी उल्लेख स्मृतीस्थळामध्ये कुठे आलेला आहे? नागदेवाचार्यांनी एखाद्याला बसवलं आणि 5 नामं कानामध्ये फुकले, मग आता हे पण सोडून द्या तुम्ही. तर बुद्धिभेद करणारे असे काही अर्धवट राव असतात, अन्यथा ज्ञानी लोक असतात की त्यांना शेंडाबुड काही माहिती नसते, फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करायचा. म्हणजे एकीकडे हे मान्य करायचं आम्ही कानं फुकणार, दुसरीकडे म्हणायचं स्मृतीस्थळामध्ये उल्लेख नाही, पौते नाही करायचे. मग आता नाम 5 कानामध्ये फुकायचे याचा उल्लेख नाही, मग ते तरी का करता तुम्ही? ते चालते. तर असे हे दुटप्पी लोक जे असतात, हे जे हिपोक्रेसी करणारे लोक, दुटप्पीपणा करणारे लोक, या जे काही प्रवचन करणारे जे काही साधू पण असतील काही, यांच्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. हा आपला बुद्धिभेद करून टाकतील आणि देवापासून आपल्याला दूर नेतील. तर गुरुमुख आहे का? गुरुमुखातून त्यांनी अध्ययन केलं का? कोणी अधिकरणापाशी होते का? ते त्यांचं सर्व बॅकग्राऊंड पाहणे हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांना ऐकतोय, त्यांचं श्रवण केल्यानंतर आपल्यामध्ये बदल होणार आहेत, मग ते बदल योग्य झाले पाहिजे ना, अयोग्य बदल नाही झाले पाहिजे. नाहीतर आपल्याच परंपरेला नावबट ठेवायचे, हे चुकीचं आहे. तर त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. म्हणून गुरुमुख महत्वाचा आहे. नाहीतर हल्ली मग काही लोक म्हणतात अक्षताच लावायच्या नाही, म्हणतात आपण देवाला म्हणतो चंदन गंध घ्या देवा आनंद कंदा श्रीपती, याच्यामध्ये अक्षतेंचा उल्लेख आहे का? नाही उल्लेख. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं एक कण अन्नाचा वाया जाऊ देऊ नये, मग कसं काय अक्षता लावायच्या? नाही लावायच्या असं म्हणतात. आता हे कसं करायचं मग असं म्हणल्यानंतर? आता हे चंदन गंध घ्या देवा आनंद कंदा श्रीपती हे तर नंतरच्या आपल्या साधूंनी तयार केलेला श्लोक आहे. पण स्वामींच्या हयातीमध्ये, स्वामी ज्यावेळेस इथे अवतारकारी स्वामींचं चालू होतं त्या काळामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चिचोंडी पाटील नावाचं एक गाव आहे, तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले असता तिथल्या त्या ब्राह्मणाने दही जोंधळ्याचा टिळा लावलेला आहे, दही लावलं कपाळावर आणि म्हणे माझ्या शेतामध्ये ज्वारी आहे पेरलेली, मला चांगली ज्वारी व्हावी म्हणून ते दही जोंधळे, जोंधळे म्हणजे ज्वारी, तर दही जोंधळ्याचा टिळा लावला. त्यावेळेस देव का बरं म्हटले नाही मग? अरे जोंधळे म्हणजे अन्न हे वाया जाऊ देऊ नये, ठेवा बाजूला, मी नाही लावून घेणार. तर हे आपण जरी पुढचा व्यक्ती, आता मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे माझं तुम्ही ऐकाच असं मी म्हणणार नाही. तुमच्याकडे पण ज्ञान आहे, त्या पद्धतीने तुम्ही तर्कशुद्ध पद्धतीने स्वामींच्या लीळेचं अध्ययन करा, वाटल्यास घरी जाऊन हे खरंच लीळा घडलेली आहे का बघा वाटल्यास, आणि विचार करून मग ठरवा नेमकं काय करायचं शेवटी. पण मी तर एवढंच म्हणेल, परंपरा चालत आलेली आहे, परंपरेला फाटा देता येत नाही. श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या काळामध्ये ज्वारीचा टिळा लावला, आपण तर तेवढं काही जडमूड अन्न कपाळाला लावणार नाही, आपण तर तांदूळच लावणार आहोत, बरोबर की नाही? तर ही जी परंपरा आलेली आहे हे योग्य आहे, आणि या परंपरेला फाटा द्या असं कोणी म्हणत असेल तर ते अयोग्य आहे. त्यामुळं यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. नागार्जुनाचेनी प्रसादे परम पुरखाचेन बोधे, श्री नागदेवाचार्यांकडून प्रसाद मिळालेला आहे मला, आणि परमपुरुखाचा बोध झालेला आहे. परमपुरुष म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण महाराज, भगवान श्री चक्रधर स्वामी. श्रीकृष्ण कथा व विप्रबंधे म्हणे मुनी केशराजू, या ग्रंथामध्ये काय सांगणार आहे मी? तर श्रीकृष्ण कथा काय म्हणतात कवी? मी तुम्हाला श्रीकृष्ण कथा सांगणार आहे. मग आता हे गद्यरूप आहे का? नाही. ओवी प्रबंधे म्हणजे
ओवी प्रबंध म्हणजे काव्य रूपाने मी तुम्हाला ही कथा सांगणार आहे. म्हणे मुनी केशिराजू, केशिराज बास असं म्हणतात. ह्यापुढे आता आपल्याला कथेचं महत्व सांगणार आहेत की ही जी कथा आहे या कथेचं महत्व काय आहे. स्मरता ईश्वराचे गुण, आनंदे विकासू झाला मना, तो अनुवादू करीतसे रसना, वर्णू कवन जाणे. स्मरता ईश्वराचे गुण, त्या परब्रह्म परमेश्वराचे गुण स्मरण करीत असताना आनंदे विकासू झाला मना, आनंदाने मनाचा विकास झालेला आहे माझ्या. त्या ईश्वराचे गुण कसे आहेत बरं? त्या ईश्वराचे गुण असे आहेत की ज्या जीवाने ईश्वराचा घात करण्यासाठी शस्त्र उजारलं, देव त्याही जीवाला कधी दुःखामध्ये पाहू शकत नाही. एवढे दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू परमेश्वर आहेत. एखादे ईश्वर अवतार आहेत, त्यांच्या ठिकाणी एखाद्या जीवाच्या प्रसवामुळे हनन घडलं तर त्यांना नित्य नरकात जावं लागते. नित्य नरक एवढं भयंकर नरक आहे. हे रौरवाचे नरक झाले, छोटे मोठे हे जे नरक आहेत, असिपत्र शाखा, करकोचा, खैरा इंगळ, कुंभीपाक वगैरे वगैरे जे नरक आहेत, हे तर नॉमिनल नरक आहेत. नित्य नरकापुढे या इतर नरकाचे तरी काही कालावधी सांगितलेला आहे. ह्या नरकाचा कालावधीच नाही. नित्य म्हणजे निरंतर असं तूची असे. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत ते नरक आहेतच आहेत. आणि या सर्व नरकांपेक्षा भयंकर दुःख त्या नरकामध्ये आहे. असं ते नरक. त्या नित्य नरकामध्ये हे जीव गेले कारण या जीवांकडून ईश्वर अवताराच्या ठिकाणी हनन घडलं. तरी पण परमेश्वर अवतार एवढे दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत की त्याच्यामध्ये पण सुख देण्याचा प्रयत्न करतात. मुहूर्त 21 दररोज सकाळी देव त्या जीवांना देतात. आता यापेक्षा दयाळू मयाळूपणा काय पाहिजे? आता हे मुहूर्त 21 देतात, कशामुळे देतात बरं? आणि हा जीव नित्य नरकात गेला तर नित्य नरकामध्ये या जीवाला कुणी टाकलं? परमेश्वराने टाकलं, परमेश्वराचं हनन केलं म्हणून? तर तसं नाही. आपलं जे उदाहरण आहे सूत्रपाठामध्ये, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? मायापुरी मायेसी अभिमानू. प्रॉपर्टी कोणाची आहे? परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. ज्या शरीरामध्ये अवतार घेतलेला आहे, ज्या पुरामध्ये अवतार घेतलेला आहे, ती प्रॉपर्टी कोणाची आहे? मायेची आहे. शुद्ध चैतन्याची ते म्हटलेलं आहे. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती मनुष्यवेशधारी होती, मायावेशधारी होती, मायापूरधारी होती. माया निर्मितम पुरम मायापुरम. मायेने निर्माण केलेलं ते पुर आहे. माया घटाकारे आकारे होते नखचर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते जे परमेश्वर अवताराचं शरीर असते ते कशाचं असते? शुद्ध चैतन्याचं असते. तर ते प्रॉपर्टी मायेची आहे. हनन कोणाला घडलं? त्या जीवाला घडलं. कोणाच्या ठिकाणी घडलं? मायापुराच्या ठिकाणी हनन घडलेलं आहे. मग आता ज्या प्रॉपर्टीची नासधूस केलेली आहे, जी प्रॉपर्टी ज्या व्यक्तीची आहे, तोच व्यक्ती अभिमान घेईल की नाही? आता उद्या चालून समजा आपले हे मंदिर आहे आणि कोणीतरी नासधूस केली, इथे येऊन काहीतरी गाडीच येऊन धडकली, काहीतरी झालं आणि भिंत वगैरे तुटली, तर आपण जी नासधूस झाली, ज्या व्यक्तीकडून झाली, त्या माणसाला जाऊन धरणार. परंतु जे धरणारे व्यक्ती आहेत ते कोण आहेत? आपल्या मंदिराचे असतील ना. जे व्यक्ती या मंदिराला आपलं मंदिर म्हणत आहेत तेच व्यक्ती अभिमान घेऊन तिथं जाईल आणि त्याला धरेल. अरे आमची हे जे नासधूस केली ते भरती करून दे. बरोबर की नाही? त्याप्रमाणे मायापुराचं हनन घडलं म्हणून त्या जीवाला कोण शिक्षा करते? माया शिक्षा करते. असं समजू नका की परमेश्वराचं हनन केलं म्हणजे परमेश्वराने नित्य नरकामध्ये टाकलं, असं मुळीच होत नसते.
ही जे प्रापंचिक माता आहे ही तरी एखाद्या वेळेस लेकराला कंटाळून जाईल, शिव्या श्राप देईल, परंतु परमेश्वर ही माता अशी आहे, त्या मातेचं हनन जरी या जीवाने केलं तरी ती परमेश्वर रूपी माता आपल्याला नित्य नरकामध्ये टाकत नाही. उलट ती माता म्हणते की मी इथे अवतार धारण केला, मायेचं जे पूर आहे ते तयार माझ्यामुळे झालं होतं, आणि मी अवतारच घेतला नसता तर हननच घडलं नसतं. मी अवतार धरला, निमित्त मी ठरलो याचा नित्य नरकासाठी. म्हणून परमेश्वर म्हणतात की मी तुला मुहूर्त एक विसावा देतो. अजून काय माऊली पण पाहिजे परमेश्वराचं आपल्याला. एवढं सर्व असूनही आपण काय म्हणतो, प्रपंचच गोड आहे. किती वर्ष गेले प्रपंचामध्ये, काही कालावधीची गणना केली आपण त्याची? नाही. ती कालगणना स्वामींनी केली. स्वामी म्हणतात मेळीये जन्म दिदले, मोळीये जन्म दिदले, रुमणिया दिदले, शिवनिया दिदले. मा हे एक जन्म येथे दिसो, मा काय होईल ते पाहिजो. एक जन्म तर इथे देऊन बघ. काय मागितलं देवाने मागून मागून आपल्याला? कोणती इस्टेट मागितली नाही. इस्टेट प्रॉपर्टी जे असेल ते घरी मुलाबाळांनाच देऊन या, फक्त जन्म इकडे द्या किमान, एवढंच मागितलेलं आहे. उद्धव गीतेमध्ये फार सुंदर वाखाणन केलेलं आहे. त्यामध्ये म्हणतात की या जीवाला काय करायचं आहे, हे मातीचं गाडगं आहे आपलं, या मातीची वाटी आहे, पात्र आहे आपल्याकडे, हे नाशिवंत आहे. परंतु हे जर आपण कैवल्य रूपी बाजारपेठेमध्ये जर सर्वस्व अर्पण करून ती वाटी कैवल्य रूपी बाजारामध्ये देऊन टाकली, त्या बदल्यात कैवल्य रूपी सुवर्णाची वाटी आपल्याला मिळेल. पण ही मातीची वाटी आपल्याला देवाला द्यावंसं वाटत नाही. कधी ना कधी फुटणारच आहे आणि मातीतच जाणार आहे, बरोबर की नाही? पण जीव असा आहे की सोडवतच नाही प्रपंच. तर ही जी कथा आहे, या कथेचं महत्व आपल्याला सांगता येते. स्मरता ईश्वराचे गुण आनंदे विकासू झाला म्हणा. ईश्वराचे गुण स्मरत असताना कसे गुण आहेत ते तुम्हाला सांगितलं मी आताच. दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू. या दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळूपणा जो आहे तो परमोच्च कोटीचा आहे. आता यापेक्षा कोणती तरी कोटी उरलेली आहे का? कोणता पलीकडचा एखादा पर्वत आहे उंच आणि तो फार दयाळू मयाळू आहे, पलीकडचा पर्वत ते व्यक्ती तिथली, असं काहीच नाही. परमोच्च शेवट दयाळू मयाळूपणाचा म्हणजे परमेश्वर आहे. तर असे हे ईश्वराचे गुण आठवल्यानंतर आनंदी विकासू झाला म्हणा. आनंद झालेला आहे परमेश्वराचे असे गुण ऐकून, आणि मन हे विकासलेलं आहे माझं. तो अनुवादू करीत असे रसना. तो अनुवाद, तो जो आनंद झालेला आहे मनामध्ये, त्याचा अनुवाद माझी रसना म्हणजे जिव्हा करत आहे. वर्णू कवन जाणे. मग आता माझी जिव्हा वर्णन करत आहे, मग मला त्या परमेश्वराच्या गुणाचं वर्णन करता येईल? वर्णू कवन जाणे. अहो ते परमेश्वराचे गुण अनंत अगाध आहेत, त्याचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. का? अनंत तो अनंत, की तो अनंतच आहे शेवटी. असा तो परमेश्वर आहे, आणि त्यामुळे त्यांच्या गुणाचं वर्णन करणं आपल्याला तरी शक्य होणार नाही. असं कोण म्हणतात? दामोदर पंडित म्हणतात. तर आपण कोण आहोत त्यांच्या पुढे? आपण काय वर्णन करू शकणार आहोत? तरी पण कवींनी यथायोग्य जसं त्यांना जमेल त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये परमेश्वराच्या गुणाचं, धर्माचं वर्णन केलेलं आहे. जो महिमा म्हणा अगोचरू, परी कवीसी हाची परिहारू. जे स्वमती वर्णावा ईश्वरू, जेणे पवित्र वाचा. जो महिमा मना अगोचरू, त्या परमेश्वराचा महिमा मनाला अगोचर आहे. त्या महिमेची अनुभूती या मनाला लक्षात येत नाही.
परी कवीसी हाची परिहारू, परंतु कवीला तर हाच पर्याय आहे. कोणता? हाच परिहार म्हणजे काव्य रूपाने परमेश्वराच्या गुणाचं गुणानुमोदन करणे, स्तुतिस्तवन करणे, हेच त्यांचा परिहार आहे. जे स्वमती वर्णावा ईश्वरू जेणे पवित्र वाचा, स्वमतीने जीवाने या ईश्वराचं वर्णन केलं पाहिजे. यथायोग्य जशी ज्याची मती त्याप्रमाणे आपण वर्णन केलं पाहिजे. आणि असं वर्णन केल्यामुळे काय होईल तर जेणे पवित्र वाचा, परमेश्वराच्या गुणाचं गुणानुमोदन स्तुतिस्तवन केलं तर आपली वाचा पवित्र होईल, बुद्धी पवित्र होईल, मन पवित्र होईल, एकंदरीत आपलं शरीरच पवित्र होईल. वर्णन परमेश्वराचं करताही आलं पाहिजे. वर्णन जर व्यवस्थित जमलं नाही तर आपल्या वंशाचा निर्वंश होऊ शकतो. रवळा कुंभाराचं उदाहरण आहे आपल्या समोर. रवळा नावाचा कुंभार होता, श्री चक्रपाणी महाराजांच्या समोर येऊन बसला. कधी मधी तो काव्य तयार करायचा. तर तो रवळा कुंभार जो आहे तो श्री चक्रपाणी महाराजांसमोर जाऊन बसतो आणि म्हणतो, जीजी मी एक काव्य केलेलं आहे, ते काव्य आपल्या समोर बोलून दाखवू का? श्री चक्रपाणी महाराज ध्यानस्थ बसलेले असतात. ते म्हणतात काही हरकत नाही, बोलून दाखवा. त्या रवळा कुमाराने काव्य बोलून दाखवलं. पूर्ण काव्य श्री चक्रपाणी महाराजांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर तो कुंभार म्हणतो, जीजी गीतू कैसा झाला जी. कारण प्रत्येकाला वाटते ना की आपण हे कृती केलेली आहे, आपण हे काव्य केलेलं आहे, आपण हे काम केलेलं आहे, मग हे काम कसं झालं पुढच्या व्यक्तीला विचारावं. जसं आपल्या घरी चांगला स्वयंपाक झालेला आहे तर घरचे विचारतातच स्वयंपाक कसा झाला, बरोबर की नाही. मग तुम्ही चांगला झाला म्हटलं की त्यांनाही फार छान वाटते, बरोबर ना. तर तसं प्रत्येकाला वाटते. जसं आता तुम्ही एखादं काम केलं चांगलं बाहेर तर तुम्ही विचारणार कसं वाटलं काम. किंवा एखादा कार्यक्रम आहे आपल्या घरी, कार्यक्रम झाला, कार्यक्रम पार पडल्यानंतर आपण विचारतो कसं काय वाटला कार्यक्रम, कसा झाला. मग पुढच्या व्यक्तीने म्हटलं की फार छान झालं की आपल्याला जरा बरं वाटते. तसं मग यालाही वाटलं रवळ्या कुंभाराला की चला विचारू देवाला आपण कसा गीत कसा झालेला आहे. मग त्या रवळ्या कुंभाराने प्रश्न केला, जीजी गीतू कैसा झाला जी. श्री चक्रपाणी महाराज काय म्हणतात, तुझा निर्वंशू होय ऐसा झाला. या कुंभाराला वाटलं माझी पाठ थोपटवतील, वा 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 शबास म्हणतील. परंतु श्री चक्रपाणी महाराज म्हणतात तुझा गीत निर्वंश होईल असा झालेला आहे. असं काय बोलला असेल बरं तो व्यक्ती. हे जाणून घ्यायचं असेल तर डोमेग्रामचे एक चरित्र आहे. डोमेग्रामच्या चरित्रामध्ये स्वामींचा मुक्काम आहे छिन्नपापी गुंफा या परिसरामध्ये. गणपत आपयो भेटीला आलेले आहेत आणि गणपत आपयो स्तुती करतात देवाची. कारण गणपत आपयो हे काय परमार्गाचे फार भक्त होते स्वामींचे, पुढे चालून अनुसरले वगैरे असं काही घडलेलं नाही. हे गणपत आपयो इतर शास्त्रामध्ये जरा प्रावीण्य प्राप्त झालेले माणसं होते. इतर शास्त्रामधून त्यांनी देवाची स्तुती केली. स्वामींच्या दर्शनाला आले, स्वामींनी त्यांचं व्यवस्थित मान सन्मान केला म्हणून औसांना स्थिती झालेली होती आणि ती एका झाडावर चढली आणि गणपत आपयो खाली उभे. गणपत आपयो म्हणतात, जी आऊ गोसावी साक्षात कल्पतरू. मग असं म्हटल्यानंतर बरोबर आहे बरोबर आहे म्हणतात. हे स्तुती करतात गणपत आपयो, औसा स्तुती करतात, औसाही बोलतात. तर असं एकंदरीत दोघांकडून अशी स्तुती केल्या जाते आणि औसाही त्यामध्ये होकार भरतात. गणपती आपयो यांना दोघांनाही असं वाटत आहे की आम्ही फार चांगली स्तुती करत आहोत. तर हे स्तुती झाल्यानंतर स्वामी म्हणतात की असं कसं काय बोललात तुम्ही, कल्पतरू चिंतामणी कामधेनू असं कसं काय बोललात.
परमेश्वर काय कोणाच्या दारीचं ढोर आहे का? परमेश्वर काय कोणाच्या दारीचा वृक्ष आहे का? परमेश्वर काय कोणाच्या गळ्यातील चिंतामणी मणी आहे का? तर असं त्या चरित्रामधून एकंदरीत लक्षात येते की परमेश्वराला उपमा योग्य दिल्या नाही. झाडाची उपमा देणे, मण्याची उपमा देणे, एका गायीची उपमा देणे हे चुकीचं आहे. तर अशी जर स्तुती केली तर नरक होतील आपल्याला. परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या विपरीत परमेश्वराची स्तुती केली तर नरक होतील आपल्याला. हल्ली आपल्या पंथामध्ये नवीन नवीन कवी उदयाला येत आहेत. ते काव्यामध्ये परमेश्वराच्या तत्वज्ञानाला फाटा देण्याचे काम करत आहेत. परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये काव्य तयार करणं चालू आहे. आणि आपल्याला तेवढंच ज्ञान नसल्यामुळे आपण ते भजन घरी लावून ऐकत आहोत. ते काव्य मला नेमकं आठवत नाही, मी एकदाच ऐकलं ते काव्य. तर त्या काव्यामध्ये देवाला कल्पवृक्ष म्हटलेला आहे. ते आपण काव्य ऐकतो. काही काव्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे वर्ण व्यवस्था आहे या देशामध्ये, ते वर्ण व्यवस्था मोडण्याचं काम केलं. हे योग्य वाटते का अयोग्य वाटते तुम्हाला? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या 4 वर्णाला मोडण्याचं काम केलं, हे काही गीतांमध्ये आहे. तुम्हाला काय वाटते, ते योग्य आहे की अयोग्य? अयोग्य आहे. कशामुळे अयोग्य आहे हे? कारण श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, आपण श्रीकृष्ण भगवंतांना मानतो की नाही? तर श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागश तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारमव्ययम. काय म्हणतात? 4 वर्णाची माझी सृष्टी आहे. त्या सृष्टीची विभागवारी मी गुणाने आणि कर्माने केलेली आहे. त्याचा कर्ता धर्ता मी आहे. 4 वर्ण कोणी स्थापन केले? श्रीकृष्ण भगवंतांनी गुणाने आणि कर्माने स्थापन केले बरं का. वास्तविक पाहता महर्षी वेद व्यासजी एका कोळीनीचे पुत्र होते, परंतु कर्माने ब्राह्मण झाले. जन्माने ते कोळी होते, कर्माने ते ब्राह्मण झाले. नुसते ब्राह्मण नाही झाले. आज ब्राह्मण समाजामध्ये व्यास ऋषींना नुसतं व्यास ऋषी कोणी म्हणत नाही, भगवान वेद व्यासजी असं बोलतात. आपली सनातन संस्कृती, आपलं सनातन तत्वज्ञान हे सांगते आपल्याला. परंतु काही नंतरच्या लोकांनी फार म्हणजे घाण करून टाकली आणि सनातनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे एकच उदाहरण नाही. ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला, कर्माने तो शूद्राच्या अतिशूद्र झालेला आहे, हेही आपण पाहिलेलं आहे. पांचाळेश्वर नावाचं स्थान आहे, सर्वांनी केलेलं असेल. त्याच्या जवळचे कडारोकडा नावाचं स्थान आहे. त्या कडारोकडा या स्थानाच्या ठिकाणी कुंभ आणि निकुंभ या 2 असुरांची राजधानी होती. हे कुंभ आणि निकुंभ हे जन्माने ब्राह्मण होते, कर्माने असुर झाले, म्हणजे 4ही वर्णाच्या पलीकडे जाऊन पडले. ते अतिशूद्र ठरले. ते आपली सनातन संस्कृती ही सांगते कर्मानुसार आहे सर्व. परंतु या ज्ञानाचा लोप पावला आणि म्हणून आजची परिस्थिती अशी आहे. उदाहरण एकच आहे का? रावण कोण होता? भरपूर उदाहरण आहेत. रावण कोण होता? ब्राह्मण होता. कर्माने काय झाला? तो शूद्रातिशूद्र ठरला. तो तर श्रीकृष्ण भगवंत आपल्याला हे सांगतात, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागश. पूर्ण गीतेचं अध्ययन केलं तर हे पूर्ण आपल्याला माहिती होईल. नाहीतर अर्धवट जर ज्ञान आपल्याला माहिती असेल तर मागे एक आपल्या नागपूरमध्येच एक कलेक्टर होऊन गेले, त्यांचं नाव लक्षात नाही माझ्या, परंतु आताही गुगलवर सर्च केलं तर नाव भेटून जाईल त्यांचं. त्यांनी श्रीमद भगवद्गीतेला फार घाणेरड्या शब्दामध्ये संबोधलं होतं. म्हणे श्रीमद भगवद्गीतेसारखी 3rd क्लास पुस्तक कोणती नाही, याला कचरा कुंडीमध्ये टाकून द्या. आणि लाज वाटायची बाब अशी की तिथे आपला हिंदू समुदाय जमलेला होता आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. किती अवघड गोष्ट आहे. हे कशाचं द्योतक आहे? आपल्या अज्ञानाचं द्योतक आहे. बरं, ते कलेक्टर होते, IAS ऑफिसर आहेत,
त्यांनी तरी किमान व्यवस्थित पूर्ण अभ्यास करून बोलायला पाहिजे. त्यांनी काय उदाहरण दिलं म्हणे, चातुर्वर्ण मया सृष्टम सांगितलेलं आहे गीतेमध्ये. अरे हा कृष्णच म्हणे 4 वर्ण तयार केलेले आहेत या कृष्णाने, या गीतेमध्ये सांगितलेलं आहे स्वतः कृष्णाने. तर हा ग्रंथ आपण कचरा कुंडीमध्ये टाकून दिला पाहिजे. पूर्ण अर्थ जाणून घेतला का त्यांनी? नाही. चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागश हा मूळ सिद्धांत देवाने तिथे सांगितलेला आहे. तो सिद्धांत आपण विसरलो आणि आपला समाज जो हिंदू समाज आहे आपला, तो तिथे टाळ्या वाजवत बसला. म्हणजेच की आपल्या ठिकाणी एवढं अज्ञानत्व आहे, आपल्याला श्लोकांचा अर्थ माहिती नाही. आपल्या हिंदूंच्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता सापडणार नाही, वाचणं तर दूर झालं. या श्रीमद भगवद्गीतेचा डोस पाजून आपल्याला कितीतरी वर्ष पारतंत्र्यात ठेवण्यात आलं. अहिंसा परमो धर्म सांगितलं मोहनदासजींनी, सांगितलं की नाही? आणि श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक त्यांना पाठ होते असं बोलतात. मोहनदास करमचंद गांधी यांना पूर्ण श्रीमद भगवद्गीता पाठ होती अशी म्हणतात. हीच गीता सांगून आपल्या पूर्ण भारत देशाला अहिंसक बनवलं, शस्त्रापासून दूर ठेवलं. आणि ते गीता सांगितली मुळात कुरुक्षेत्रामध्ये युद्ध करण्यासाठी अर्जुनाला. म्हणजे त्याही काळामध्ये 70-75 वर्षापूर्वी हिंदू समाज हा किती अज्ञानी होता. श्रीकृष्ण भगवंतांनी गीता सांगून अधर्माच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं अर्जुनाला. आणि तीच गीता सांगितली मोहनदास करमचंद गांधी यांनी आणि पूर्ण भारतवर्षातील हिंदू समाजाला गप्प बसवलं. अहिंसा परमो धर्म, या गालात मारली तर हा गाल पुढं करा. म्हणजे किती आपण अडाणी आणि मूर्ख आहोत. कोणी कसंही पळवावं आपल्याला, आपण तसंच पळतो. बरोबर ना? तर ही शोकांतिका आहे आपली. त्याची परिणिती काय झाली? कितीतरी वर्ष भारत पारतंत्र्यात राहिला. म्हणून आपण यथायोग्य ज्ञानाचं अर्जन केलं पाहिजे. आणि यथायोग्य ज्ञानाचं अर्जन केलं तरच आपलं जीवन व्यवस्थित होईल. नाहीतर तुम्हाला पण कोणीही असं येऊन तुम्हालाही भरकटून टाकेल देवाच्या धर्मापासून. जे तुम्ही आता योग्य रस्त्यावर वाटचाल चालू आहे तुमची, या पथावून पथभ्रष्ट करण्यासाठी पण काही लोक येतील तुम्हाला इथे निरूपण करण्यासाठी. त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. आणि म्हणून यथायोग्य व्यक्ती निवडणे हे फार महत्वाचं आहे, ज्यांचं आपल्याला निरूपण ऐकायचं आहे. महिमा मना अगोचरू परी कविसी हाची परिहारू, जे स्वमती वर्णावा ईश्वरू, जेने पवित्र वाचा. आपली वाचा पवित्र झाली पाहिजे ईश्वराचं वर्णन केल्यानंतर. तर अशी वाचा पवित्र झाली तर आपण आपल्या मुखातून काहीतरी मंगळ वाक्य बोलू. घरामध्ये गेल्यानंतर काही वितंडवाद चालू जरी असतील तर आपल्याला ते संयमी वृत्ती येईल, संयमाने बोलणं येईल, एकदम रागावणे वगैरे ते दूर होऊन जाईल. तर अशा महत्वाच्या गोष्टी आपण या ईश्वराच्या साधनेतून शिकू शकतो. निरुते जीव काही जाणती, जया ते श्रुती म्हणती नेती, परी भगती करिता स्तुती, वाचे दुखन न लगे. निरुते जीव काही जाणती, जया ते श्रुती म्हणती नेती. श्रुती म्हणजे वेद. वेद परमेश्वराच्या बाबतीत काय म्हणतात? नेती म्हणजे परमेश्वर कसा आहे ते आम्ही, नेती म्हणजे आम्हाला माहिती नाही. तर वेद पण म्हणतात आम्हाला परमेश्वर कसा आहे माहिती नाही. निरुते जीव काही जाणती, अहो ज्या वेदांनाच कळत नाही परमेश्वर कसा आहे, ते जीवांना काय कळणार आहे परमेश्वर कसे आहेत. परी भगती करिता स्तुती, वाचे दुखन न लगे. परंतु भक्ताने जर स्तुती केली तर वाचेला दूषण लागणार नाही. पण भक्ताने पण यथायोग्यपणे ते भजन, परमेश्वराचं स्तवन व्यवस्थित केलं पाहिजे. तर जसं त्या गीतेमध्ये श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की 4 वर्णाची सृष्टी मी तयार केली, श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मी तयार केली. आणि आताचे जे कवी म्हणत आहेत
की श्रीकृष्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार कार्य चालू केलं वर्ण आश्रम व्यवस्था मोडून काढण्यासाठी. आणि हे भजन आपण घरी बसून ऐकतो, किती चुकीचं आहे. म्हणजे एक ईश्वर अवतार जे कार्य करत आहेत ते कार्य दुसरे ईश्वर अवतार धारण करून मोडून काढण्याचं काम करत आहेत. असं कधी शक्य होईल का? एका ईश्वर अवताराने जे कार्य केलं ते ईश्वर अवतार दुसरे येतात आणि तिथे खोडून काढतात ते काम. असं होत नसते ना कधी. हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये एवढी अनागोंदी माजलेली आहे, कधी कोण येऊन तुम्हाला काय सांगून जाईल, कोणते भजन, कोणत्या आरत्या. म्हणजे वासनिक मंडळींनी नेमकं करावं काय? आज एक व्यक्ती असा सांगून जातो, दुसरा व्यक्ती दुसऱ्या दिवशी येऊन असा सांगून जातो. कसं वागावं तरी, हा मोठा प्रश्न पडलेला आहे सध्या वास्तविक मंडळीमध्ये. कारण माझी पोथी ऐकणारे भरपूर जण असतात, तर मला फोन येतात की बाबा हे असं आहे, आम्हाला यांनी असं सांगितलं, आम्हाला त्यांनी असं सांगितलं, मग आता नेमकं करावं कसं? तर मला एक असं वाटतं की आपल्या मानवाव पंथामध्ये काहीतरी एक आचारसंहिता काढली पाहिजे आपण, की हे असं आपण प्रबोधन केलं पाहिजे, या व्यतिरिक्त असं काही बोलू नये. जे परंपरा चालू आहेत, जे आपल्या तत्वज्ञानानुसार विधिविधान चालू आहेत, या व्यतिरिक्त आपण काही वागू नये, या व्यतिरिक्त काही सांगू नये. नाहीतर हल्ली या व्यतिरिक्त सांगणं फार चालू झालेलं आहे. समाजामधून जशी मागणी येते तसं ते देणं चालू आहे. जसं त्या मार्केटिंगच्या याच्यामध्ये म्हणतात, जेवढा मार्केटमध्ये मागणी जास्त असेल आणि जर पुरवठा कमी असेल तर काय होते, ते गोष्टी महाग होतात, आणि पुरवठा जास्त झाला, मागणी कमी झाली तर स्वस्त होतात. तर सध्या पुरवठा एवढा जोरात चालू आहे, प्रत्येक जण येतो आणि मनातलं आलं ते बोलून जातो. माझ्या चॅनलचे बरेच काही दर्शक असतील इथे, तर माझ्या चॅनलवर बघा तुम्ही, मी कधीही मोकळं प्रवचन 2 घंटे दिलं आणि अपलोड केलं असं कधीही करत नाही. मला असं वाटतं की आपल्या वासनिकांना जे काही ऐकायला मिळालं ते तत्वाला धरून असावं. मी कधीही कोणता तरी ग्रंथ समोर ठेवूनच प्रवचन करतो, व्याख्यान करतो आणि युट्यूबवर अपलोड करत असतो. तर आजही आपण हा वच्चारण ग्रंथ आहे याच्या आधारेच बोलत आहोत. मोकळ्या बोलण्यामध्ये, मोकळ्या बोलण्याच्या ओघामध्ये माणूस काहीही बोलून जाते, तत्व सोडून टाकतो माणूस बोलता बोलता, आणि मग सांगायला लागतो की हे करू नका, ते करू नका, हे याचे सण, ते त्याचे सण. तर अशापासून दूर राहा. तर परमेश्वराचं ज्यावेळेस आपण स्तुतिस्तवन करतो त्यावेळेस आपली मन, वाचा सर्व सात्विक होते, पवित्र होते. जे परमेश्वराचं स्वरूप आहे त्या परमेश्वराच्या स्वरूपाला वेदही जाणत नाहीत, तरी पण हे जे भक्त आहेत ते भक्त स्तुती करतात, यथायोग्यपणे ज्ञानयुक्त स्तुती करतात. आणि अशी जर ज्ञानयुक्त स्तुती केली, वाचे दुःखन न लगे, आपल्या वाचेला दूषण म्हणजे पाप लागणार नाही. जे अनुभवे जाणीजे, ते बोली केवी वाणीजे, परिश्रवण सुख न पविजे, आणखी परी. जे अनुभवे जाणीजे, ज्या गोष्टीचा अनुभव घेतो आपण आणि त्यानंतर त्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते, अशा ज्या गोष्टी असतात, अनुभवातून जाणीवेत आलेल्या ज्या गोष्टी असतात, ते बोली केवी वाणीजे. जे अनुभवातून गोष्टीचं ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान आपण बोलण्यामधून दुसऱ्याला सांगू शकतो का? नाही. समजा एखादा व्यक्ती आहे, महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्ती आहे, त्याने कधी पुरणपोळी खाल्लेली नाही आणि तो महाराष्ट्रात आला आणि त्याने इथे पुरणपोळी खाल्ली, त्याला फार आवडली. आता त्याने गावाकडे फोन केला परराज्यामध्ये आणि सांगितलं की इथे महाराष्ट्राचा फार एक प्रसिद्ध पदार्थ आहे पुरणपोळी, आणि ती मी खाल्ली, फारच छान असते चवीला. आता पलीकडच्या व्यक्तीने विचारलं, नेमकं कशी असते हो छान, म्हणजे नेमकं सांगा तरी मला. आता याने जे पुरणपोळी खाऊन अनुभव ज्ञान प्राप्त केलेलं आहे, बरोबर ना,
त्या पोळीविषयी अनुभव घेतलेला आहे, ज्ञान प्राप्त केलेलं आहे, कशी गोडी आहे नेमकी. आता त्या अनुभवाचं ज्ञान हा त्याच्या गावाकडे फोनवर सांगू शकतो का, नेमकं मी तुला आता हे ज्ञान देऊन टाकतो, चल पोळीचं ज्ञान, तुला कशी चव असते ते ज्ञान देऊन टाकतो. शक्य आहे का? नाही. त्याप्रमाणे जे अनुभवे जाणीजे म्हणजे तुम्ही ईश्वराची जी अनुभूती घेता, मंदिरामध्ये येऊन डोळे लावून बसले, तुम्ही ध्यान केलं, थोड्या वेळासाठी स्मरण केलं, जी अनुभूती तुम्हाला इथे झालेली आहे ती अनुभूती घरच्यांना जाऊन तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत. तुमचा अनुभव वेगळा, घरचे जरी मंदिरात येत असतील त्यांचा अनुभव वेगळा, बरोबर ना. जसं ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला सकाळी तहान लागलेली आहे, तो दिवसाचा 10 किलोमीटर चालला 10 वाजेपर्यंत, तरी त्याला पाणी मिळालं नाही प्यायला. दुपारचे 12 वाजले, पाणी मिळालं नाही प्यायला, आणि 2 वाजता आता भयंकरच तहान लागली आणि नंतर त्याला पाणी मिळालं प्यायला. आणि ज्या घरचा जो व्यक्ती आहे, ज्या घरच्या व्यक्तीने त्याला पाणी दिलं प्यायला, त्याच व्यक्तीने ते पाणी पिलं, जो घरी व्यक्ती आहे, त्याला पाण्याची गोडी वेगळी येणार. आणि जो सकाळपासून दुपारपर्यंत तहानलेला आहे त्याला पाण्याची गोडी कशी येणार? वेगळी येणार. त्याचप्रमाणे तुमची तहान देवासाठी किती आहे, तुम्ही परमेश्वरासाठी दुःख किती करता, किती तल्लीन होता मंदिरात आल्यानंतर, ते तल्लीनतेमध्ये जे तुम्हाला ज्ञान मिळणार, जे अनुभूती मिळणार आहे, जे आनंद मिळणार आहे, तो आनंद तुमच्या पुरता मर्यादित आहे. तुम्हीच तो आनंद अनुभवलेला आहे, त्याचं ज्ञान तुम्हालाच आहे. तुमच्या घरची जरी व्यक्ती असेल, ती जरी मंदिरात आलेली असेल, परंतु तिला तहानच नाही त्या व्यक्तीला तेवढी, त्यांना तेवढा अनुभव मिळणार नाही, तेवढी सुखशांती मिळणार नाही. एकाच घरातून तुम्ही 2 जण आलात देवाला, परंतु तुमची अनुभूती वेगळी असू शकते आणि सोबत जी व्यक्ती आलेली आहे त्याची अनुभूती वेगळी असू शकते. कारण प्रत्येकाची ईश्वराविषयी तहान वेगळी वेगळी आहे. त्यामुळं परमेश्वर तुम्हाला आनंद किती देतील, तुम्हाला मंदिरामध्ये आल्यानंतर त्याचा फायदा किती झाला, हे तुमच्यावर अवलंबून आहे, देवावर अवलंबून नाही. देव सर्वांसाठी सारखा आहे, कमी जास्तपणा आपल्यामध्ये आहे. त्यामुळे देवाला असं नाही म्हणायचं कधी की देवा त्या व्यक्तीने नवस बोलला, तुम्ही त्यांचा नवस 3च महिन्यात पूर्ण केला आणि आमचा नवस वर्ष झाला पूर्ण झाला नाही. म्हणजे देवाने कमी जास्त नाही केलं, आपल्या भक्तीमध्ये काहीतरी कमी जास्तपणा आहे, हे कधीही लक्षात ठेवायचं. म्हणून इथं म्हणतात, जे अनुभवे जाणीजे ते बोले केवी वाणीजे. जे अनुभवातून, अनुभव ज्ञानातून आपल्याला अनुभूती आलेल्या आहेत ते बोले केवी वाणीजे. आपल्या शब्दामधून आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. परी श्रवण सुख न पविजे आणि की परी. तरी पण श्रवण सुख जे आहे, जे मला तुम्हाला द्यायचं आहे या श्रीकृष्ण कथेचं, ते या सांगण्यामधूनच होणार आहे. परी श्रवण सुख न पविजे आणि की परी म्हणजे दुसरी कोणती पद्धत नाही आता तुम्हाला सांगण्यासाठी. जे काही यथायोग्य पद्धतीने सांगता येईल श्रीकृष्ण कथा, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता तुम्ही किती तल्लीनतेने तिथे मग्न होता आणि किती आनंद घेऊ शकता, हे तुमच्यावर अवलंबून आहे, बरोबर की नाही. तर आजचं ज्ञानसत्र आपलं इथे संपलेलं आहे. दंडवत हो. विचार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे की जो मानव जीव आहे त्यांनी अनुसरण घेतलं, बोध झाला, बोध झाल्यानंतर मरेपर्यंत अस्तित्वाचं आसन चांगल्या रीतीने केलं, मृत्यूनंतर त्याला सुखी असल्यानंतर त्याचा जन्म होतो. परमेश्वर 12 वर्षे त्याला आता घेऊन जातात. नंतर त्याला मोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान त्याचं देवीदास करतात आणि आपल्या सोबतीचा आनंद देतात. असा कोणता जीव झाला नाही एका जन्मात त्याला हे 4 ज्ञान मिळाले. एका जन्मात 4 ज्ञान नाही. माझ्या मनात चिंता झाली का एका जन्मात ज्ञानिया जरी असेल, इथे त्यानं अस्थिपरीचं आचरण केलं तरी पुढचा जन्म घ्यावाच लागतो. आणि प्रेमिया जरी असेल तरी पुनःसंबंधी जन्म घ्यावाच लागतो. नाही, एका जन्मात नाही.
अहो अनंता जन्मीचे पाप कर्म आहेत, एका जन्मात कसं होऊ शकते? नाही, पुन्हा जन्म नाही. जे आता एकदा पुनःसंबंधी अपरोक्ष ज्ञान झालं ना, त्याच्यानंतर पुन्हा जन्म नाही. पुन्हा अपरोक्ष ज्ञान झालं की लगेच सामान्य, नंतर सामान्य झालं की नंतर विशेष. पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. मग ते चरितत्व चालत राहते. परमेश्वर करून घेतात चरित्र. नाही नाही, नागदेवाचार्यांचा पण पुन्हा जन्म झालाच. हो हो, झीन होती, परंतु अपरोक्ष झालं नाही. 6 महिन्याचं कमी पडलं. 6 महिने रुद्धपूरला होते. अहो एवढा पंथाचा कारभार कसा चालला असता? नाही तर जर अपरोक्ष दिला असतं तर सोबतच घेऊन जावं लागलं असतं. अपरोक्ष झाले म्हणजे ते कोणाला दिसलेच नसते पुन्हा. मग ते अपरोक्ष सामान्य विशेष मग गेले असते पुढे. परंतु आचार्यांनी प्रेमाचा पुढारू मागितला होता. प्रेम द्या म्हणे मला. स्वामी म्हटले चला पुढार दिला तुम्हाला, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला प्रेम देऊ. बरोबर ना? मग आता अपरोक्ष दिला असतं तर मग देवाचं वर खोटा ठरला असता. बरोबर ना? मग प्रेम देता आलं नसतं अपरोक्ष झाल्यावर. म्हणून ते मुद्दा म्हणून देवाने 6 महिने इकडे ठेवलं. अपरोक्षाला योग्य झाले नाही ते. आणि मग पुढच्या जन्मामध्ये पुन्हा संबंधी आचार्यांना स्वामींनी प्रेम संचार केलेला आहे. हे मला इकडे आणून द्या मोबाईल. तुम्ही या ना इकडे, जवळ येऊन विचारा. कोणत्या